घेऊन जा. बघ त्या फुलाने काय केलं यार तुझं? नको घेऊ, काय हरकत नाही. मला नाही आवडत मला कोणी असं मागे लागलेलं. एक मिनिटा, मागे वगैरे काही नाही. मी तुला चांगलं काय आणि वाईट काय हे दाखवून देण्याचा प्रयत्न करतोय. पण तू का दाखवतोय? नाही म्हणजे काळजी वाटते ना म्हणून. आणि तसंही ना तुला खूप झालंय समजावणं. मला उत्तर हवंय का? चल मला लेक्चरला लेट होते. थांब. उत्तर मागितलं ना की तुम्हाला लेक्चर आठवतं. आणि तसंही ना तुम्ही लेक्चरला जाऊन काय उत्तर देत नाही ते मला माहिती आहे. मला जाऊ. आणि उत्तराचं काय? मी विचार करीन. नक्की? हो. हां हां ये बस. हे काय म्हणाली ती? गुलाब घेतला का? गुलाब ना? अरे घेतलं ना त्याने गुलाब, बॅगेत ठेवलं. आता ना घरी जाऊन मस्त कशी कुरवाळत बसेल. मज्जा आहे का म्हणाली? म्हणजे हो म्हणाली ती? अगदीच काय हो नाही म्हणाली. मी घरी जाऊन विचार करते अशी म्हणाली. विचार करते बस इतकंच म्हणाली की मी विचार करते? हा इतकंच म्हणाली. माहित काय झक मारत होतास? अरे मधल्या गोष्टी तर पर्सनल असतात. राईट टू अंडरस्टँड. सगळ्यांना सांगायचं नसतात त्या. यु नो. या कसला विचार करतोय तू? ती घरी जाऊन उत्तर काय दिली या गोष्टीचा विचार करत असेल का ते? आता तुझ्या तर आता ती करेल ना विचार. तू कशाला विचार करतो? माझं काय म्हणणं आहे की हा बोल. मला माहितीये मी विचार अरे मृणाल मी तुला शोधत होती. हा भेटलो ना. म्हणतात ना इच्छा तिथे मार्ग. बोल काय बोलायचं? मला तुला कधी सांगायचं. बोल ना. नाही रे नाही जमणार. अरे का? कोण दुसरा आवडतो का? तसं नाही रे. प्रॉब्लेम माझ्यात आहे. मीच नेहमी चुकते. आणि जो माणूस पायावर असेल ना त्याला पण प्रॉब्लेम आहे. तुम्ही मुली आहेत ना एका गोष्टीकडे कानाडोळा करा. तुम्हाला आम्ही काय दुधखुळी वाटतो का? इतकी अमूत माहिती असत्या प्रत्येक मुलीला आपल्याला आवडत असणाऱ्या मुलीची. मग आहे ना तुमच्या आवडीनिवडी सकट ना तुमचे प्रॉब्लेम्स आम्हाला माहिती असतात. मग त्या प्रॉब्लेम्सवर ना सोल्युशन काढलं. मग त्या प्रॉब्लेम सकट आम्हाला त्या मुली आवडू लागतात. मग प्रेम होतं. मग प्रॉब्लेमचं सोल्युशन काढले जातात. मग आहे ना पूर्ण प्लॅन रेडी असतो. गरज असते ना त्यावेळेला ती फक्त आहे ना तुमच्या सोबतीची आणि विश्वासाची. काय ना तुम्ही स्वतः विचार करत नाही आणि दुसऱ्याने केलेला विचार तुम्हाला पटत नाही. काय रे काय प्रॉब्लेम आहे? थोडं पर्सनल बोलतोय रे. पर्सनल बोलतोय? वाटलं सार्वजनिक गणपती आले एवढे जोरजोरात ओरडतोय. तू पण तुझं मात्र बरोबर आहे. या मुली स्वतः विचार करत नाही आणि दुसऱ्यांनी केलेला विचार यांना पटतही नाही. हा आहे बरोबर. तू नाही इथून. कशाला? ती मुलगी दिसते थोडं कमी करा त्यांचं. ऍक्च्युअली ना ती मुलगी आहे ना माझ्या एका मित्राला फार आवडायची. प्रचंड. हा तसं त्याने त्याला विचारलेलं पण ते उत्तरात कसं माहिती आलं माझे प्रॉब्लेम्स आहेत ब्ला ब्ला ब्ला. मग गैरसमज वाढत गेले. मग वाट लागली. नाहीतर आज त्या मुलीच्या बाजूला आहे ना तू असतास. चला मला बनवतोस. सगळं माहिती आहे मला. मग उद्या फिक्स मरीन ड्राईव्ह. बघीन. एक मिनिट बघ. पहिल्यांदा विचार तू बिंदास नाही बोल. काय प्रॉब्लेम नाही. तिसऱ्यांदा विचार नाही बोल. तिसऱ्यांदा विचारेल नाही बोल. चौथ्यांदा विचार तेव्हा मात्र हा बोला. सिरियस आहे. चल मग मी निघते. उद्या फिक्स मरीन ड्राईव्ह. एक्झामला टाइम आहे अजून आणि हा कसला विचार करतोय? अरे ते नाही यार. इतके दिवस झाले तरी तिच्यासोबत लाईन नाही झाले रे. अरे मग जाऊन बोल ना तिला. प्रपोज कर तिला. अरे ते नाही करू शकत ना. भीती वाटते ना. हा मग लाईन झाल्यावर कसं काय बोलणार? डॅडी लाईन तर झाली पाहिजे. मी आहे ना. मी कशाला कर ना तुला लाईन. काय
काल तुझा फोन आल्यानंतर मी खूप विचार केला. मग त्याने देखील मला खूप समजवलं. मग काय ठरवलंय तू? हो, मान्य आहे मला. म्हणजे हो? आय लव्ह यू. बाबा आज तरी माझी लाईन करून दे. हा काय गुलाब माझ्याकडून आणि दे तिला प्लीज. अरे बस काय एवढंच काम? अरे देतो ना यार, कितीचा वेळ लागतोय तिला. चल बाय, निघते. ए थांब थांब, उद्या मरीन ड्राईव्ह फिक्स ना? ए सांग ना काय म्हणाली ती? अरे झालं ना काम. चालला मी तसा बन गया. काय सांगतोयस काय? येस. फक्त ना तुला एक काम करायचं, तिला ना फोन करायचा. आणि काय आणि बघ, पहिल्यांदा विचार तू मरीन ड्राईव्हला येतेस का? ती नाही बोलणार. दुसऱ्यांदा विचार, ती नाही बोलणार. तिसऱ्यांदा विचार, ती नाही बोलणार. चौथ्यांदा विचार, ती हा बोलणार. मला सांगितले ती हा बोलणार आहे म्हणून. काय झालं आता? पंकज उदास का झाला तुझा? आवडली वाटतं? हा पाहिजे यार. पटेल पटेल. कसं आहे, इच्छा तिथे मार्ग. अरे मी आहे ना, मी कशाला आहे. करूया आपण काहीतरी. प्रत्येक लव्ह स्टोरी मागे एक असा व्यक्ती नेहमीच असतो ज्याला उत्सुकता असते ते स्वतःपेक्षा दुसऱ्याची सेटिंग लावण्यामध्ये.